महाराष्ट्र सरकारने नुकताच शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी अध्यादेशाच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक झाले असून हा अध्यादेश म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे। या अनोख्या आंदोलनामध्ये गाढवाला हार आणि टोपीचा आहेर करत अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे। अध्यादेशामध्ये लावण्यात आलेल्या अटी आणि शर्ती या पूर्णपणे फसव्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असा आरोप करण्यात आला आहे। यावेळी सरकारविरुद्ध तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। आज महाराष्ट्र शासनाने जी काही फसव्या कर्जमुक्तीचा जो GR काढला होता त्या GRची राज्यभरात शेतकरी होळी करत आहेत। या फसवणूक करणाऱ्या फसवणूक सरकारनं नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवलेलं आहे। कर्जमुक्त या शब्दाचा अर्थ शेतकऱ्यावरचं संपूर्ण कर्ज माफ करणं, मुक्त करणं, शेतकऱ्याला त्या कर्जातून मुक्त करणं असा असताना विविध अटी लावून त्याला निकष लावून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत व आत्महत्येच्या दारात पोहोचवण्याचं काम हे फसवणूक सरकार करतंय। या फसवणूक सरकारचा या राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात निषेध करत आहेत। आता तरी या सरकारनं शहाणं व्हावं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी। संपूर्ण कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही असं सर्वकष धोरण या सरकारनं ठरवावं, असं या निमित्तानं आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत।